बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील बालाघाटावर जर आपण पाहिलं तर पवनचक्क्या कंपन्यांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहिलं तर जे शेतकरी शेत जमीन मालक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे न विचारता आज या ठिकाणी लिंबा गणेशमधील बोरखेड माळ जो आहे त्या ठिकाणी हे माझं पाठीमागचं माझं शेत आहे आणि या शेतामध्ये मला कुठलीही परवानगी न घेता किंवा न कळवता या ठिकाणी टोरंटो कंपनीचे जे आहेत त्यांनी या ठिकाणी पोल रवलेला आहे. हा पाहिलं तर विद्युत अधिनियम 2003चा भंग आहे. त्याचबरोबर 401 भारतीय दंड संहिता 441 त्याचबरोबर 427 अंतर्गत हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. कारण कुठल्याही शेतमालकाच्या जमिनीमध्ये पूर्व परवानगी न घेता जबरदस्तीनं जाणं पोल रवणं हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं असा निकाल दिलेला आहे की शेतकऱ्याच्या संमतीशिवाय त्या ठिकाणी विद्युत पोल किंवा विद्युत वाहिनी ओढण्यात हा गंभीर गुन्हा आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर पवनचक्क्या कंपन्या त्या गावातील काही ठराविक लोकांना हाताशी धरून कुठल्याही शेतकऱ्यांना परवानगी न देता किंवा कुठल्याही प्रकारे न विचारपूस करता कुठलाही माव्याजा न देता हा प्रकार सुरू आहे. काही दिवसापूर्वी खंडाळा येथील चौरे यांच्याही शेतामध्ये हाच प्रकार घडला होता आणि संबंधित प्रकरणामध्ये त्यांनी पोलीस अधीक्षक त्याचबरोबर जिल्हाधिकारी आणि नेकृण पोलीस स्टेशन यांना तक्रार केली होती. याही प्रकरणी मी तक्रार करणार आहे की संबंधित प्रकरणामध्ये जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा मी न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार.